नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही भरती तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न जिल्हा न्यायालयाविषयी कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेलंगणा या ठिकाणी भारतातील पहिले विद्यापीठ याची स्थापना होणार आहे. नेक्स्ट, कोणता देश मिशन समुद्रयानाची तयारी करत आहे? कोणता देश मिशन समुद्रयानाची तयारी करत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत. भारत हा देश मिशन समुद्रयानाची तयारी करत आहे. नेक्स्ट, सर्वसाक्षी जगतपती त्याशी नको मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्याशी नको मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सत्यशोधक समाज हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 11 डिसेंबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जालना ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका बनली आहे? जालना ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 29वी जालना ही महाराष्ट्रातील महानगरपालिका बनलेली आहे. नेक्स्ट, खालपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? खालपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सायक्लोनाइट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झालेला आहे? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बांगलादेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विधवा प्रथा बंद करणारे देशातील पहिले गाव हेरवाडा कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? विधवा प्रथा बंद करणारे देशातील पहिले गाव हेरवाडा कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोल्हापूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21 मे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोढेरा गाव कोणत्या राज्यात येते? भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोढेरा गाव कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुजरात राज्यामध्ये येते. नेक्स्ट, इतिहासातील तिन्ही प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हरियाणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विनेश फोगाट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विनेश फोगाट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कुस्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रसायनाचा राजा कोणास म्हणतात? रसायनाचा राजा कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोहिमा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यमुना पर्यटन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची किती आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी यांची उंची किती मीटर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 182 मीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, कृष्णा नदीचा उगमस्थान कोणते आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाबळेश्वर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती आहे? महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 वर्ष, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विकेंद्रीकरण, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभेत महाराष्ट्र राज्यात किती जागा आहेत? लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 48 हे लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये जागा आहेत. नेक्स्ट, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1969 रोजी हे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. नेक्स्ट, बचपन बचाओ आंदोलन डॅडॅश यांच्याशी संबंधित आहे. बचपन बचाओ आंदोलन डॅडॅश यांच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कैलास सत्यार्थी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र यांचे आहे. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र यांचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आचार्य आत्रे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅडॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दीनबंधू, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅश यांनी घेतला. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅश यांनी घेतला होता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे छत्रपती शाहू महाराज, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चाकूमुळे या शब्दातील मूळ हे कोणते अवयव आहे? चाकूमुळे या शब्दातील मूळ हे कोणते अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शब्दयोगी अवयव, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुकुंदराज, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जेनिव्हा, स्वित्झर्लंड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅडॅश या ठिकाणी झाले आहे. दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅडॅश या ठिकाणी झाले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे असई, हे दुसरे मराठा इंग्रज व युद्ध झालेले आहे. नेक्स्ट, खालीलपैकी वाक्यप्रचार अर्थ ओळखा. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. केसाने गळा कापणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विश्वासघात करणे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा जातात? उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा जातात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बालाघाट, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे, वरील वाक्याचा प्रकार ओळखा. गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे, वरील वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिश्र वाक्य होईल. नेक्स्ट, विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 प्रकार आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वॉरेन हेस्टिंग, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गीता रहस्यचे लेखक कोण आहेत? गीता रहस्यचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एअरफोर्स अकॅडमी कोठे आहे? एअरफोर्स अकॅडमी कोठे आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे? मिझोरामची राजधानीची नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऐजवाल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते? सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो. श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते? सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1920चे नंतर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला आहे? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 23 जुलै 1856 रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झालेला आहे. नेक्स्ट, भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषणारी महिला कोण होती? भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषणारी महिला कोण होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजकुमारी अमृत कौर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय आहे? सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गणेश वासुदेव जोशी. हे आपले सार्वजनिक काका म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा डॅड्या साली जगातील वारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा डॅड्या साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2004मध्ये. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट, गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सर्च संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी सर्च संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अभय बंग व राणी बंग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, काटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अकोला. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1965 या वर्षी भारतात हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट, आनंद सागर उद्यान कोठे आहे? आनंद सागर उद्यान कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शेगाव या ठिकाणी आनंद सागर हा उद्यान आहे. असे होते मित्रांनो 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.